हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराक्सस मॅथ स्पेशलमध्ये. तर आपण सुरू केलेलं आहे ऑलरेडी स्ट्रेट लाईन, ज्याची आपली वाटचाल चालली आहे जेईकडे. आपण एक एक पॉईंट स्टार्ट करतोय. याआधी आपण कोऑर्डिनेट सिस्टम्स रिलेटेड गोष्ट आणि डिस्टन्स रिलेटेड गोष्ट आपण मतलब कन्सेप्ट शिकलेलो आहे. आता त्याचं आपण अप्लिकेशन कसं करू शकतो ते एकदा बघून घ्या. आपल्याला काय म्हटलं आहे की इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स टू 2 टाइम्स AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. आता ही गोष्ट तुम्ही आधी 9th किंवा 10th मध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केलेली असेल, पण वेगळ्या मेथडने. आता यामध्ये आपण क्वेश्चन तर सॉल्व्ह करणार आहे, पण हा क्वेश्चन घेण्याच्या मागे मेन उद्देश काय की लक्षात ठेवा येते ते ट्रायंगल ABC आपण यूज करणार डिस्टन्स फॉर्म्युला. त्यासाठी आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टम लागेल आणि कोऑर्डिनेट सिस्टम लागेल तर लागेल. इम्पॉर्टंट पॉईंट इथे की A, B आणि C चे तुम्हाला पॉईंट मेन्शन केलेले नाही. A, B आणि C चे पॉईंट मेन्शन केलेले नाही. अशा वेळेस बरेच लोक चुकी काय करतात की ते A चे पॉईंट x1 y1 पकडतात, B चे पॉईंट x2 y2, C चे पॉईंट x3 y3. त्यामुळे काय होते की आपल्याकडे 3 पेअर मिळाले अननोन व्हॅल्यूजचे आणि नंतर मग O पॉईंट पण घ्यावा लागतोय. तर 3 पेअर मिळाले तर 3 पेअरला आपण सॉल्व्ह कशाला करायचं, कशाला एक्स्ट्रा पेअर वाढवायचे. तर जेव्हा कधी आपल्याला म्हणजे इम्पॉर्टंट नोट म्हणून लिहितो, लक्षात ठेवा बाकीचे सगळ्या क्वेश्चनसाठी पण की जेव्हा कधी कुठले पण याच्याशी रिलेटेड नाही, कुठल्याही कोऑर्डिनेट सिस्टमशी रिलेटेड जेव्हा कधी कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये किंवा क्वेश्चन मध्ये कोऑर्डिनेट तुम्हाला स्पेसिफाय केलेले नसतात, अशा वेळेस त्यावेळेस तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये कुठेही पॉईंट घ्यायची फ्रीडम आहे. कोऑर्डिनेट सिस्टमवर कुठेही पॉईंट घ्यायची फ्रीडम आहे. तुम्ही असा पॉईंट चूज करायचा की ज्याने आपलं कॅल्क्युलेशन कमी होईल. त्यावेळेस असे पॉइंट्स सिलेक्ट करा. ही गोष्ट मी कॉम्प्लेक्स नंबरच्या वेळेस पण सांगितली, जर तुम्हाला लक्षात असेल तर. असे पॉइंट सिलेक्ट करायचे, असे पॉइंट सिलेक्ट करायचे की ज्यांना की ज्या पॉइंट नसतात, ज्यांना म्हणण्याचा अर्थ पॉइंटची गोष्ट सुरू आहे की ज्यांना कमी व्हेरिएबल असतील. आता ते परत म्हणायचं असं कसं समजायचं, कमी व्हेरिएबल तुम्ही म्हटलंच आहे, पण आम्हाला समजलं कमी व्हेरिएबल काय असते. तर बेसिकली कमी व्हेरिएबलचा अर्थ कसा, आपण जे आज शिकलो म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये की एक्स ऍक्सिसवर y0 असतो, y ऍक्सिसवर काय असते x0 असतो. कमी व्हेरिएबल असतील म्हणजेच ऍक्सिसवर पॉइंट घ्यायचे, ऍक्सिस वरती पॉइंट घ्यायचे. तर हे मुद्दामून सांगायचा पॉइंट असा मराठीत लिहायचा उद्देश तोच आहे की जे काही आपण पॉइंट घेणार आहे इथे ते पॉइंट कसे असले पाहिजे, कमीत कमी व्हेरिएबल असणार. म्हणजे x1 y1 x2 y2 x3 y3 घेण्यापेक्षा आपण असे पॉइंट घ्यायचे की जिथे व्हेरिएबल कमी आहे. तर एकदा x ला 0 केलं तर आपण y चीच व्हॅल्यू राहणार फक्त, किंवा y ला 0 केलं तर आपल्याला x चीच व्हॅल्यू मिळणार. आता इथे आपल्याकडे 3 पॉइंट आहे असे, तर 3 पॉइंट असेल तर 3 पैकी मी 2 ते एका ऍक्सिसवर घेऊ शकतो ना. समजा तर ही माझी x ऍक्सिस आहे, ही माझी y ऍक्सिस आहे. समजा मी काय करतो सरळ सरळ की मला माहिती आहे की मिड पॉइंट दिलाय O, तर मिड पॉइंट O पकडतो इथे. ओरिजिन वरच काय प्रॉब्लेम आहे. मिड पॉइंट कशाचा आहे, B आणि C चा आहे. एका साईडला B पॉइंट असणार माझा, एका साईडला माझा पॉइंट कुठला असणार, C असणार. याचा पण डिस्टन्स तेवढाच आहे, याचा पण डिस्टन्स तेवढाच आहे. जर समजा राईट साईडला हा पॉइंट माझा समजा असेल काहीतरी, या पॉइंटला आपण नाव देऊ आता. हा जर राईट साईडला समजा H असेल तर x ऍक्सिसवर y0 असते, तर y0 भेटला बघा, एकच व्हेरिएबल झाला. आणि जेवढा डिस्टन्स इथे आहे तेवढं इथे पण राहणार आहे. का बरं, कारण की तो काय आहे, मिड पॉइंट आहे. इकडे जर h घेतला इथे किती होणार, तो -h,0. किती सिंपलचं काम झालं, -h,0. आता तुम्हाला पाहिजे तिसरा पॉईंट विषयी काही माहिती नाही आपल्याला, तो असा कंपल्सरी आहे नाही त्याच्यावर असलाच पाहिजे म्हणून, कुठे पण घेऊ शकतो. तर तिसरा पॉईंट आपण जनरलाइज करायसाठी रॅन्डम इथे घेऊ. समजा हा माझा पॉईंट आहे A. सध्या मी याच्याशी प्लस मायनसचं साईन काही अप्लाय करत नाही, कारण की h प्लस आहे की h मायनस आहे आपल्याला माहित नाही. याला मी पकडतो अल्फा कॉमा बीटा, जस्ट काही पण. तुम्ही x1 y1 पकडू शकता, अल्फा बीटा पकडू शकता, काही पण. हा झाला माझा ट्रायंगल एक ABC.
ठीक आहे. पूर्ण प्रश्न घ्यायच्या मागे कारण तोच आहे की मला हे तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा कधी कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये असू द्या किंवा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये असू द्या की आपल्याला जर एखादी गोष्ट स्पेसिफाय नाही केली आहे की एबीसी चे पॉईंट कुठे घ्यायचे आहे, अशा वेळेस आपल्याकडे पूर्ण फ्रीडम असते की आपण एबीसी पॉईंट कुठे घ्यायचा. एबीसी पॉईंट मध्ये मी असे पॉईंट चूज करणार की माझे व्हेरिएबल कमी होणार, म्हणून मी 2 पॉईंट एक्स ऍक्सिस घेतले कारण की इथे मला डायरेक्ट 2 व्हॅल्यू काय मिळाल्या, 0 मिळाल्या वायच्या. फक्त काय आलं एक्स ऍक्सिस आणि यामध्ये माझा डिस्टन्स काढणं पण काय होईल, सोपं होईल. चला आता आपण क्वेश्चन वर लिहूया. क्वेश्चन काय पाहिजे आपल्याला, AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर घ्यायचा आहे. ओके, ओ आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ओरिजिन. ठीक आहे. आता आपण एक एक पॉईंट काढू. लेट पॉईंट कुठला, पॉईंट A इज अल्फा कॉमा बीटा, पॉईंट B इज -h,0 and point C is h,0. आता डिस्टन्स फक्त काढणं सुरू करा. बघा AB स्क्वेअर, चला AB चा स्क्वेअर करायचा आहे. AB चा स्क्वेअर x2 x1 चा स्क्वेअर y2 y1 चा स्क्वेअर. सो आता स्क्वेअर म्हटलं तर आपल्याला रूट घ्यायची गरज नाही, ऑलरेडी स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर घ्यायचा डायरेक्ट y2 y1 x2 x1 अल्फा -h, इथे पण चुकी करतात, -h याचा स्क्वेअर प्लस बीटा -0 याचा स्क्वेअर. राइट, याला सिंप्लिफाय करूया आपण. सो AB स्क्वेअर काय झाला, हा झाला ऍक्च्युअली अल्फा प्लस h चा स्क्वेअर. इथे 0 सबट्रॅक्ट केलं तर फरक पडणार नाही, ते बीटा स्क्वेअर. त्याला एक्सपांड करा, अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा h प्लस h स्क्वेअर आणि शेवटी प्लस बीटा स्क्वेअर. हे झालं आपलं AB स्क्वेअर. राइट, आणि सेम लॉजिक मध्ये आपण काय करू शकतो, AB स्क्वेअर नंतर AC स्क्वेअर काढू शकतो. सो नेक्स्ट AC स्क्वेअर, परत तेच रूट घ्यायची गरज नाही. इथे h समोर मायनस नाही तर मायनस लिहायची गरज नाही. तर काय होणार, हा अल्फा -h याचा स्क्वेअर प्लस बीटा -0 याचा स्क्वेअर. सिंपली स्क्वेअर करा. अच्छा, रूट करायची गरज नव्हती, तुम्ही स्क्वेअर लिहितो. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला, मला मिळाले इथे अल्फा -h चा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा -h स्क्वेअर करा, अल्फा स्क्वेअर -2 अल्फा h प्लस h स्क्वेअर आणि प्लस बीटा स्क्वेअर. राइट, ओके. राइट, सिंपलचं काम आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर करायचं, ऍडिशन करू. सो लेट ऍडिंग बोथ, ऍडिंग करायचं आहे, ऍडिशन करू आपण. सो ऍडिशन किंवा ऍडिंग AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, दोघांना ऍड करा. मला एक्स्ट्रा काही काम करत नाही, फक्त मला हे पण महत्त्व सांगायचं आहे. बाकी क्वेश्चन किती इझी आहे बघून घ्या तुम्ही, की AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू दोघांचे ऍडिशन करा, अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा h प्लस h स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हा झाला तुमचा पहिला AB स्क्वेअर, हा तुमचा आहे AB स्क्वेअर. नेक्स्ट प्लस करून दुसरा पण घ्यायचा, अल्फा स्क्वेअर -2 अल्फा h प्लस h स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हा झाला तुमचा BC स्क्वेअर. बघा सिंपल, ही व्हॅल्यू प्लस आहे, ही व्हॅल्यू मायनस आहे, कॅन्सल. तुम्हाला फायनली काय मिळालं, दिस इज इक्वल्स टू 1 आणि 1 2 अल्फा स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 1 आणि 1 2h स्क्वेअर आणि 1 आणि 1 2 बीटा स्क्वेअर. सो बेसिकली आपल्याला जे फॉर्म्युलाचं आन्सर मिळालं ते आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 जर कॉमन काढला अल्फा स्क्वेअर प्लस h स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. राइट, आता बाकीच्या दोन गोष्टी करायच्या, ते कुठल्या, AO स्क्वेअर आणि BO स्क्वेअर. सो लेट AO स्क्वेअर इज इक्वल्स टू, O म्हणजे आपलं ओरिजिन आहे, कारण की हे पण आपण गायब करून टाकलं ओरिजिनल घेतल्याबरोबर. ओरिजिनल जसं आपण घेतला, इथे पण एक जो व्हेरिएबल येणार होता किंवा मिड पॉईंट काढून सॉल्व्ह करायचं होतं ते पण आपण कमी केलं. सो AO स्क्वेअर काय होणार, परत y2 y1 1 x2 x1 x2 x1 चा स्क्वेअर y2 y1 चा स्क्वेअर. हा किती झाला, अल्फा -0 चा स्क्वेअर प्लस बीटा -0 चा स्क्वेअर. सो बेसिकली तुम्हाला AO स्क्वेअर काय मिळालं, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आणि नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, OB स्क्वेअर BO स्क्वेअर. लक्षात ठेवा BO जो पॉइंट आहे हा BO कशावर आहे, x ऍक्सिस वर आहे. डिस्टन्स फक्त काय राहणार आहे, x च्या बरोबर, x ऍक्सिस वर असल्यामुळे डिस्टन्स x च्या बरोबर, दॅट इज
मायनस एच, किंवा तुम्ही पॉईंट फॉर्म्युला पण अप्लाय करू शकता. सो दिस इज नथिंग बट मायनस एचचा स्क्वेअर. परत बघा मायनस एच ब्रॅकेटमध्ये दिला मग स्क्वेअर केला, किंवा तुम्हाला जर पॉईंट फॉर्म्युला यूज करायचा असेल तर तेच एच मायनस झिरोचा स्क्वेअर, एच झिरो मायनस झिरोचा स्क्वेअर. सो ओबी स्क्वेअर किंवा बीओ स्क्वेअर इज इक्वल्स टू नथिंग बट एच स्क्वेअर. दोघांना ऍड करा. सो देअरफॉर एओ स्क्वेअर प्लस बीओ स्क्वेअर, जर तुम्ही ऍड केलं तुम्हाला मिळालं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आणि आपल्याला प्रूव्ह करताना 2 टाइम्स करायचं आहे. सो मल्टिप्लाइंग, सो 2 टाइम्स एओ स्क्वेअर प्लस बीओ स्क्वेअर इक्वल्स टू, याला पण तुम्ही मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही साईडने केलं तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आता बघा हे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 कसे आहे, इक्वल आहे. सिन्स इक्वेशन नंबर 1 इज इक्वल्स टू इक्वेशन नंबर 2 कशामध्ये, RHS मध्ये. म्हणून आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर आपण म्हणू शकतो की जे आपण फॉर्म्युला दिला होता आधी की AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर, where O is midpoint of BC. हे आपण काय केलं, प्रूव्ह केलेलं आहे. सिंपलसा क्वेश्चन आहे, पण इथे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगायचा होता की रेस्ट्रिक्शन असल्यावरच फक्त आपण रेस्ट्रिक्शन लावायचे. जेव्हा फक्त रेस्ट्रिक्शन दिलेले नसतील किंवा कुठले पॉईंट स्पेसिफाय केलेले नसतील अशा वेळेस आपल्या चॉईसने तुम्ही वाटेल तो क्वेश्चन यूज करू शकता. राईट. आणखी एक क्वेश्चन बघूया आपण, आणखी 1-2 क्वेश्चन बघूया. थोडं सिंपलचं लॉजिक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण बोलूया. या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की एक ट्रायंगल आहे एओपी. ठीक आहे, मी ट्रायंगल एओपी काढतो आणि तुम्हाला 2 पॉईंट दिलेले आहे, एक ओ पॉईंट दिलेला आहे आणि ए पॉईंट दिलेला आहे. सपोज हा माझा आहे पॉईंट एक ओ, कोऑर्डिनेट आहे 0,0. इथे पॉईंट आहे माझा एक ए, याचे कोऑर्डिनेट आहे सपोज 3,√3. आणि त्यांनी काय म्हटलं आहे की एक जो पॉईंट पी आहे तो काय बनवतो इक्विलॅटरल ट्रायंगल. जर तुम्हाला थोडं म्हणजे माहिती असेल तुम्ही 60 डिग्री अँगल जर समजा घेतला, हा काय बनणार आहे, पी पॉईंट बनणार आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा. राईट. त्याचे कोऑर्डिनेट मला काढायला सांगितलं आहे. तुम्हाला माहिती नाही, मी याला x, y पकडतो. आता बघा एक लॉजिक इथे सांगतो तुम्हाला. मी 60 डिग्री अँगल वरती घेतला आहे, राईट, म्हणजे जस्ट ॲझम्पशन साठी सॉल्व्ह करायला. हे मी खाली पण घेऊ शकतो. जर मी हा अँगल खाली घेतला तर खाली पण काय बनतो, आणखी एक ट्रायंगल बनतो ना क्यू. याचा पण काहीतरी व्हॅल्यू असेल समजा x1 y1, जस्ट ॲज्युम करा. म्हणजे जर मी पी साठी सॉल्व्ह करतोय की पी च्या मध्ये असा पॉईंट पाहिजे की हे तिन्ही मिळून काय बनला पाहिजे, एक इक्विलॅटरल ट्रायंगल. पण जर पी चे पॉईंट मला भेटत असेल वरती तर सेम पॉईंट मला खाली पण भेटायला पाहिजे. म्हणजे अशी किती ट्रायंगल बनतील ऍक्च्युली, असे ऍक्च्युली बनतील 2 ट्रायंगल. असे किती ट्रायंगल बनतील, 2 ट्रायंगल. म्हणजे जेव्हा मी पी ला सॉल्व्ह करेल तेव्हा मला पी साठी किती पाहिजे, 2 व्हॅल्यूज पाहिजे. पी च्या एक्स वाय साठी किती व्हॅल्यूज पाहिजे, 2 व्हॅल्यूज पाहिजे. एक वरचा ट्रायंगल सिग्निफाय करायला आणि दुसरा खालचा ट्रायंगल सिग्निफाय करायला. बघा इथे क्वेश्चन शिकताना समजल्यावर तुम्हाला एक गोष्ट अंडरस्टँड झाली पाहिजे की आपण सॉल्व्ह करायच्या आधी जे फक्त डायग्राम नुसार आणि लॉजिक नुसार आपण जी गोष्ट अप्लाय केली त्यानुसार आपल्याला किती पॉईंट यायला पाहिजे, 2 पॉईंट यायला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही सोल्युशन काढला, सोल्युशन मध्ये जर तुमची व्हॅल्यू 2 नाही आल्या पॉईंट्सला तर तुमचं काहीतरी चुकलं असं समजायला पाहिजे. ठीक आहे, चला आता सॉल्व्ह करूया. बघा पॉईंट पी ची व्हॅल्यू काढायची आहे. किती व्हेरिएबल आहे, एक्स आणि वाय. किती इक्वेशन आहे, फक्त आपल्याला 2 इक्वेशन. इक्वल ट्रायंगलची खासियत काय, प्रत्येक साइड काय असते, इक्वल असते. आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. सो इथे लिहू फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल, फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल PO is equals to PA is equals to AO. आता मी असं का बनलेलं, सिंपलचा फंडा याच्यामध्ये असा आहे की 2दा मला हा पॉईंट यूज करायचा कारण की याच्यामध्ये 0 आहे. मी 2दा हा पॉईंट यूज करला. मग बघा जर मी डिस्टन्स फक्त असाच यूज केला तर डिस्टन्स रूटच्या आतमध्ये, रूटच्या आतमध्ये मला यूज न करताना मी काय करणार, याचा स्क्वेअर करेल. तर बेसिकली PO स्क्वेअर इक्वल्स टू PA स्क्वेअर इक्वल्स टू AO स्क्वेअर. डिस्टन्स घ्या किंवा स्क्वेअर लिहा, दोन्ही कसे सारखे असले पाहिजे ना, सारख्या व्हॅल्यूज आहेत. त्याचा स्क्वेअर पण काय असेल, सारखा. तर चला आधी मी पहिलं इक्वेशन हे सॉल्व्ह करतो की PO इक्वल टू PA. सो PO चा डिस्टन्स काय, PO चा डिस्टन्स काय असणार आहे,
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा ओरिजिन पकडलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होईल. ठीक आहे, इक्वल टू पी एचं डिस्टन्स करा, पी एचं. सो बेसिकली एक्स मायनस x1 दॅट इज 3 याचा स्क्वेअर प्लस वाय मायनस y1 सो वाय मायनस √3 याचा स्क्वेअर. राईट, सॉरी सिम्पलचं काम. आता आपण सिम्प्लिफाय करूया. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू एक्सपांड करा, एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू 2 6x प्लस 3चा स्क्वेअर 9. सेम लॉजिक इथे प्लस वाय स्क्वेअर मायनस 2√3y आणि √3चा स्क्वेअर झाला आपला 3. या साईडला एक्स स्क्वेअर आहे, सगळे एका साईडला घेऊन या. हा प्लस एक्स स्क्वेअर हा मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. इथे वाय स्क्वेअर आहे, हा वाय स्क्वेअर कॅन्सल होईल. तर तुम्हाला फक्त काय मिळालं बघा, इथे सगळे या साईडला घेऊन येतो. इकडे 0 आहे, हा इकडे आला तर झाला 6x, हा इकडे आला तर झाला प्लस 2√3y. राईट, आणि इथे 9 प्लस 3 9 आणि 3 किती होते 12. सो राईट साईडला तसंच ठेवतो इक्वल्स टू 12. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन कडे जाऊया. सेकंड कंडिशन मध्ये मी याला यूज करतो की पी ए स्क्वेअर. आता बघा इथे पण पी ए स्क्वेअर करायची गरज आहे का नाही ऍक्च्युअली. का बरं गरज नाही, कारण की बघून घ्या एकदा की पी ए जर मी दुसऱ्यांदा यूज केलं तर परत मला हे इक्वेशन यूज करावं लागेल. तुम्ही काय करणार, पी ओ इक्वल टू ओ बघतो ना, कारण की दोघांमध्ये काय ओ आहे, दोघांमध्ये ओ असल्यामुळे 0 येणार आहे. सो मी या केसमध्ये लिहिणार आहे की पी ओ स्क्वेअर इक्वल्स टू ए ओ स्क्वेअर आणि ते अप्लाय करणार फॉर्म्युला. तर पी ओ स्क्वेअर किती काढला आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि ए ओ स्क्वेअर करायचं असेल तर 3 मायनस 0चा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर आणि √3 मायनस 0चा स्क्वेअर म्हणजे √3चा स्क्वेअर. राईट, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला मिळाला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 9 प्लस 3. सो बेसिकली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 12. हा झाला 12. इक्वेशन नंबर 2. आता दोन इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह कसं करायचं, एक तुम्ही स्क्वेअर करून सॉल्व्ह करू शकता जर करायचं असेल तर. त्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. मी काय करणार, इथनं एक्स ची व्हॅल्यू काढणार, ती इथे पुट करणार. इथनं जर एक्स ची व्हॅल्यू मला काढायची असेल, इथून मी एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. हा 2√3 राईट साईडला जाणार, तर 6x इक्वल्स टू 12 मायनस 2√3y बाहेर आला. मला फक्त एक्स पाहिजे, तर एक्स इक्वल टू झाला 12 मायनस 2√3y डिवाइड बाय 6. झालं सिंपल. ही एक्स व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करायची, ही सबस्टिट्यूट करायची इक्वेशन नंबर 2 मध्ये. इथे का बरं सबस्टिट्यूट करायची आहे, ते 10 प्लस मध्ये शिकलो आपण सबस्टिट्यूशन मेथड. इथे सबस्टिट्यूशन यूज करणार आहोत. इथेच सबस्टिट्यूट करूया आपण एक्सच्या ठिकाणी. एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करताना जेव्हा कधी आपण नवीन व्हॅल्यू एका ठिकाणी पुट करतो तर ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, 12 मायनस 2√3y डिवाइड बाय 6. त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे प्लस वायचा स्क्वेअर आहे इक्वल टू काय मिळालं मला 12. राईट, चला स्क्वेअर करूया आपण. 6चा स्क्वेअर 36 साइडला लिहितो. a मायनस b चा स्क्वेअर आहे. a चा स्क्वेअर 12चा स्क्वेअर 144 मायनस 2 इंटू 12 इंटू 2 किती होते 48√3y आणि प्लस याचा स्क्वेअर करा a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. तर 2चा स्क्वेअर झाला 4, 3चा स्क्वेअर झाला √3चा स्क्वेअर 3, 4 इंटू 3 12y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 12. अशा प्रकारे आपल्याला ही गोष्ट मिळाली. याला सिम्प्लिफाय करूया. थोडं कॉम्प्लिकेटेड दिसतंय पण कॅल्क्युलेशनचाच पार्ट आहे. 36 ते सगळ्याला मल्टिप्लाय करा, तर मिळालं 144 मायनस 48√3y प्लस 12y स्क्वेअर. 36 ने मल्टिप्लाय केल्यावर इथे कॅन्सल झालं, इथे 36 आला. 36y स्क्वेअर इक्वल्स टू 12 इंटू 36. मल्टिप्लाय करायची गरज आहे का बघूया आपण. ठीक आहे, बघा सगळ्याला आपण 12 ने डिवाइड करू शकतो. सगळं 12 चा मल्टिपल आहे. जर सगळ्यांना मी 12 ने डिवाइड केलं, सिम्प्लिफाय करायची कंडिशन आहे. तर सगळ्यांना मी 12 ने डिवाइड करतो म्हटलं, हा झाला 12 टाइम्स, हा झाला 4 टाइम्स, 1 टाइम्स, 3 टाइम्स, 12 कॅन्सल. राईट, बघा काय राहिलं फक्त इथे 12 मायनस 4√3y, 1y स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर बरोबर 4y स्क्वेअर आणि हा झाला इक्वल्स टू 36. ओके, याला आपण आणखी 4 ने डिवाइड करू शकतो. क्या बात आहे, आणखी 4 ने डिवाइड करा. 3 टाइम्स √3
1 टाइम्स 9 क्या बात आहे, सिंपल उचलला आपला क्वेश्चन. सो आपल्याला मिळाला आन्सर मध्ये 3 मायनस √3y प्लस y² इक्वल्स टू 9. सगळे एका साईडला घेऊन या, मी तुला क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये लिहितो. सो y² मायनस √3y प्लस 3 तिकडला 9 इकडे आला तर -9 झाला इक्वल टू 0. सो y² मायनस √3y मायनस 6 इक्वल्स टू 0. आता y ची व्हॅल्यूज काढायची आपल्याला. सो y इज इक्वल्स टू काय होणार, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला अप्लाय करा. y इज इक्वल्स टू मायनस b किती आहे -√3 प्लस मायनस अंडर रूट b चा स्क्वेअर म्हणजे मायनस √3 चा स्क्वेअर b² मायनस 4a आहे आपला 1, c आहे आपला -6 डिवाइड बाय 2a. सो 2 into a ची व्हॅल्यू 1. बस संपला आपला. y ची व्हॅल्यू मिळाली मायनस मायनस प्लस √3 प्लस मायनस √3 चा स्क्वेअर झाला 3 मायनस मायनस प्लस 24. ठीक आहे, डिवाइड बाय 2. 24 आणि 3 झाले आपले 27. रूटच्या आतमध्ये 27. ठीक आहे. सो y इज इक्वल्स टू इथे √3 प्लस मायनस इथे 27 झाले ना. 27 तुम्हाला माहिती असेल 27 इक्वल्स टू काय असते 9 into 3. जर याचा मी रूट घेतला, रूट 27 करतो म्हटलं तर हा पण रूट झाला 9 into 3. 9 चा रूट आपल्याला माहिती आहे तो 3 झाला. सो 3√3 झाला बेसिकली. ठीक आहे, याचा आन्सर 3√3 आहे. सो प्लस मायनस 3√3 डिवाइड बाय 2. एकदा प्लस घ्या एकदा मायनस करा. सो लेट्स से एकदा प्लस घेतलं तर y इक्वल्स टू √3 प्लस 3√3 डिवाइड बाय 2. हे 3 आहे, हा 1 आहे. 3 आणि किती झाले 4√3 डिवाइड बाय 2. 2 टाइम्स. एक y ची व्हॅल्यू मिळाली 2√3 आणि दुसरा जर y काढतो म्हटलं आपण मायनस करा √3 मायनस 3√3 डिवाइड बाय 2. -3 आहे प्लस 1 आहे. -3 मध्ये 1 ऍड केलं तर -2 होते. सो हा झाला -2√3 डिवाइड बाय 2. 2 कॅन्सल तर बेसिकली -√3. बघा y च्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. जर y च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या असेल तर x च्या पण किती व्हॅल्यू मिळणार, x च्या पण तुम्हाला 2 व्हॅल्यू मिळणार. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्या ट्रायंगल मध्ये किती ट्रायंगल भेटले पाहिजे ऍक्च्युअली, एक वरती आणि एक खाली. 2 पॉइंट जर याचे असेल तर 2 पॉइंट याचे पण पाहिजे. x च्या 2 व्हॅल्यूज पाहिजे असेल तर y च्या पण 2 व्हॅल्यूज पाहिजे. तर y च्या आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या. y च्या आपल्याला काय मिळाल्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. आता y च्या 2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट आपण केलेलं आहे. आता याच्याशी रिलेटेड x ची व्हॅल्यू काढू. पहिली कंडिशन x साठी करू सॉल्व. इथे x साठी सॉल्व करतो म्हटलं तर y ची व्हॅल्यू किती आली आहे -√3 ते पुट करा. सो देयरफॉर x इज इक्वल्स टू 12 मायनस 2√3 आणि हा किती आहे -√3 डिवाइड बाय 6. मायनस मायनस प्लस झालाय 3 into 3 √3 into √3 3 झाले. 3 दुनी 6, 12 मधून 6 गेले 6 राहिले. सो 6 by 6 इक्वल्स टू 1. तर तुमचा पहिला पॉइंट झाला 1, -√3. ठीक आहे, तर याला आपण सॉल्व करतो म्हटलं ही व्हॅल्यू तिथे पुट करायची. सो x इज इक्वल्स टू 12 मायनस 2√3. y ची व्हॅल्यू किती आहे अगेन 2√3 डिवाइड बाय 6. 2 into 2 4, 4 into 3 12. 12 minus 12 0. सो x इज इक्वल्स टू 0. तर तुम्हाला पॉइंट मिळाला आहे 0,2√3. अशा प्रकारे आपल्याला 2 डिफरंट पॉइंट मिळाले. कुठले कुठले, एक 0,2√3 आणि एक 2√3 आणि -√3. करेक्ट आहे. ओके, एक सेकंड. इथे थोडंसं काही चुकीच लिहिलं. मायनस मायनस प्लस झाला होता 12 आणि हे पण 12 आणि 12 किती होते 24 नाही. एक सेकंड. 12 आणि मायनस मायनस प्लस 2 into 3 6. 12 आणि 6 झाले 18. 18 by 6 इज इक्वल्स टू 3 झाला. हा झाला आपला 3 -√3. आपल्याकडे 2 पॉइंट मिळाले. मी अज्युम करतो की वरचा हा पॉइंट आहे आपला 0, हा मिळाला मला 2√3 आणि खालचा पॉइंट मला मिळालेला आहे 3, -√3. क्वेश्चन थोडासा कॅल्क्युलेशन साठी डिफिकल्ट आहे पण लॉजिक तुमचं असलं पाहिजे. लॉजिक काय म्हणते की इक्विलॅटरल ट्रायंगल मी वरती पण काढू शकतो खाली पण काढू शकतो.
तर जर वरचा पॉईंट माझा असेल तर खालचा पॉईंट पण आला पाहिजे. याचा अर्थ की प्रत्येक व्हॅल्यूसाठी किती आल्या पाहिजे, 2 व्हॅल्यूज आल्या पाहिजे. 2 एक्सच्या व्हॅल्यूज आणि 2 वायच्या व्हॅल्यूज. तेच मी ते एक्सप्लेन केलं. कॅल्क्युलेशन आपापल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. प्रत्येकाची आपापली चॉईस असते सॉल्व्ह करायची. ही थोडीशी माझी चॉईस आहे जी मी सॉल्व्ह करतोय. तुम्ही तुमच्यासाठी आणखी दुसऱ्या कोणत्या चॉईसने किंवा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. राईट. आणखी एक लास्ट क्वेश्चन बघूया, नंतर थांबून जाऊया. तर आता शेवटचा क्वेश्चन आहे, एकदा बरोबर रीड करा की एक पॉइंट दिलाय 3,4 अँड बी इज अ व्हेरिएबल पॉइंट. म्हणजे शब्द पहिला महत्वाचा आहे, व्हेरिएबल पॉइंट. व्हेरिएबल म्हणजे तो पॉइंट सरकत राहतो, वर जाऊ शकतो, खाली जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, तिकडे जाऊ शकतो. हे लॉजिक आहे बेसिकली. व्हेरिएबल म्हणजे बदलत राहणार. पण ह्या लाईनवर आहे x इक्वल्स टू मॉड x इक्वल्स टू 6. आणि इथून तुमचा पहिलं लॉजिक सुरू होऊन जाते की आपल्याला दिला मॉड x इक्वल्स टू 6. याचा अर्थ काय होऊ शकते की x ची व्हॅल्यू एक तर प्लस पण होऊ शकते 6 किंवा x इक्वल टू काय होऊ शकते -6. ठीक आहे. म्हणजे समजा जर माझ्याकडे कोऑर्डिनेट सिस्टम आहे, x ऍक्सिस आहे, इथे y ऍक्सिस आहे. ठीक आहे. इथे कुठेतरी माझ्याकडे पॉइंट आहे एक कुठला, समजा 3,4. हा समजा 3,4 पॉइंट आहे माझ्याकडे, A 3,4. ठीक आहे. आणि एक बी पॉइंट आहे, तो या लाईनवर आहे. आता x इक्वल टू +6 घेतलं तर बघा x चा डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. x चा डिस्टन्स कॉन्स्टंट कुठे असते, पॅरलल टू y लाईनवर. x डिस्टन्स कॉन्स्टंट 6 पकडलं, पॅरलल टू y, इथे x इक्वल टू 6 या लाईनवर कुठेतरी बी पॉइंट आहे. हा जो बी पॉइंट आहे समजा इथे, हा बी पॉइंट हा वर पण जाऊ शकतो, खाली पण येऊ शकतो, काहीही हरकत नाही. सेम लॉजिक मायनस साइडला पण तुम्ही काढू शकता. इकडे मायनस साइडला जर काढायचं असेल तर इथे कुठेतरी आणखी पॉइंट असेल असं तर तुम्ही बी घेऊ शकता मायनस साइडला. मी एकच यूज करतो. ठीक आहे. तर तुम्हाला काय म्हटलं आहे की इफ जे डिस्टन्स आहे ए बी, हे जे डिस्टन्स आहे, आपल्याला बी ची व्हॅल्यू एक्झॅक्टली माहित नाही, हे जे डिस्टन्स आहे ए बी हे 4 पेक्षा छोटा आहे, 4 किंवा 4 पेक्षा छोटा आहे, लेस दॅन इक्वल्स टू 4. मग या बी पॉइंटचे कोऑर्डिनेट काय होणार, एक्स तर मला ऑलरेडी माहिती आहे 6, पण वाय माहिती आहे का नाही माहिती, तर वायला मी असंच ठेवतो. वायला मी तसाच ठेवतो कारण की एक्स त्या लाईनवर असल्यामुळे एक्सची व्हॅल्यू माहिती आहे मला. ठीक आहे. तो पॉइंट वरती पण राहू शकतो, खाली पण राहू शकतो. एक्स 6 आहे, वायची व्हॅल्यू माहिती नाही. त्यांनी काय म्हटलं की नंबर ऑफ पोझिशन ऑफ बी, बी कुठे कुठे जाऊ शकतो विथ इंटिग्रल कोऑर्डिनेट्स. इंटिग्रल म्हणजे काय पाहिजे, नंबर्स पाहिजे. कुठले नंबर्स, इंटिजर्स पाहिजे बेसिकली, इंटिजर्स. तर ही वायची जी व्हॅल्यू आहे ती कोणकोणते इंटिजर्स घेऊ शकतात, असे किती आहेत हे विचारलं. किती आहेत, नंबर ऑफ पोझिशन्स, किती नंबर्स आहेत. ठीक आहे. तर आपण डिस्टन्स म्हटलं, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू. सो लेट ए बी डिस्टन्स जे आहे इज लेस दॅन इक्वल्स टू 4. बरोबर. ए बी चे डिस्टन्स आहे आपल्याला, ते काय लेस दॅन इक्वल्स टू 4. दोन्ही साइडला जर स्क्वेअर केलं तर काय फरक पडणार आहे का, नाही फरक पडत. सो देअरफॉर ए बी स्क्वेअर जो आहे, कारण की दोन्ही पॉझिटिव्ह आहे, डिस्टन्स पण पॉझिटिव्ह असतात आणि 4 पण पॉझिटिव्ह आहे डिस्टन्स असल्यामुळे, ए बी स्क्वेअर शुड बी लेस दॅन 4 चा स्क्वेअर. ओके. किंवा म्हणू शकतो मी ए बी स्क्वेअर लेस दॅन इक्वल्स टू 4 चा स्क्वेअर 16. आता ए बी चा डिस्टन्स काढा. ए बी चा डिस्टन्स काढायचा तुम्ही बघा, या साइडने पण घेऊ शकता, या साइडने पण डिस्टन्स घेऊ शकता. ए बी चा या केसमध्ये ते असणार -6, y असं पण राहू शकते, काही हरकत नाही. सो बेसिकली ए बी चा डिस्टन्स काय होणार, x2 - x1. x तर आपल्याला माहित आहे 6. ठीक आहे. ए पॉइंटचा दिला आहे 3,4 ऑलरेडी. सो 3 ± 6 प्लस राईट साइड साठी मायनस लेफ्ट साइड साठी, दोन पैकी कुठला असू शकते, होल स्क्वेअर प्लस y -4. तर y -4 लिहिला किंवा 4 - y लिहिला, स्क्वेअर शुड बी लेस दॅन इक्वल टू 16. आता याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर तुम्ही प्लस मायनस का बरं घेतलं. बघा, प्लस मायनस घ्यायच्या मागे 2 कारण आहेत. कुठले कुठले 2 कारण आहेत बघा. प्लस मायनस घ्यायच्या मागे 2 कारण असे आहे की एक, सगळ्यात पहिले प्लस मायनस घ्यायच्या मागे 2 कारण काय की जी x ची व्हॅल्यू राईटला पण राहू शकते, लेफ्टला पण राहू शकते. ठीक आहे. ही राईटला पण लाईन राहू शकते, लेफ्टला पण राहू शकते. आणि डिस्टन्स त्याने काय म्हटलंय 6 आहे. डिस्टन्स ते मी मॉड मध्ये लिहितो म्हणून ते पॉझिटिव्ह 6 आहे. एकदा प्लस पण लिहू शकतो, एकदा मायनस पण. आता इथे लिहिताना मी थोडी चुकी केली आहे की आपण लिहिताना आपण काय लिहितो, 3 ± 6 झालं पाहिजे. बरोबर. जेव्हा तुम्ही मायनस न मल्टिप्लाय करणार ते काय होणार, चेंज होईल. बेसिकली 3 - +6 स्क्वेअर
प्लस 4 मायनस वाय याचा स्क्वेअर शुड बी लेस दॅन इक्वल टू 16. आता बघा यामुळे मी दोन इक्वेशन सेपरेट करतो. पहिले इक्वेशन मी प्लसचं घेतो, नंतर मायनसचं घेतो. सो 3 प्लस 6 स्क्वेअर प्लस 4 मायनस वाय याचा स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 16. किंवा मायनस जर घेतला आपण तर 3 मायनस 6 याचा स्क्वेअर प्लस 4 मायनस वाय याचा स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 16. ठीक आहे, दोन इक्वेशन मी सेपरेट केलं, एक इकडे साईडला एक इकडे साईडला. आता पहिलं इक्वेशन जर मी लिहिलं 9 चा स्क्वेअर प्लस 4 मायनस वाय होल स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 16. किंवा जी सेकंड केस आपल्याकडे, सेकंड केस काय, -3 चा स्क्वेअर प्लस 4 मायनस वाय याचा स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 16. आता बघा 9 चा स्क्वेअर होता 81. ठीक आहे, 4 मायनस वाय चा स्क्वेअर आहे इथे लेस दॅन इक्वल टू 16. ही व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे 81 मध्ये मी कधीच काही कमी करणार नाही, 81 मधून मी कधीही कमी करणार नाही. जर 81 मधून मी कधी काही कमी करणार नाही याचा अर्थ काय, की ही व्हॅल्यू 81 च्या खाली राहू शकत नाही. पण इथे म्हटलं आपल्याला की 16 पेक्षा ही व्हॅल्यू छोटी असली पाहिजे. 16 पेक्षा 81 तर छोटा नाहीच आहे. म्हणजे ही जी कंडिशन आपण दिली आहे इट इज नॉट व्हॅलिड. ही जी कंडिशन आहे व्हॅलिड नाही. मग आता इकडल्या साईडला येऊया. या साईडला बघू काय होते, -3 चा स्क्वेअर किती झाला, 9 प्लस 4 मायनस वाय चा स्क्वेअर लेस दॅन इक्वल्स टू 16. काही प्रॉब्लेम नाही, मी दोन्ही साईडला -9 करतो कारण की 16 पेक्षा 9 ते छोटाच आहे ना. सो 9 मायनस 9 प्लस 4 मायनस वाय होल स्क्वेअर लेस दॅन इक्वल्स टू 16 मायनस 9. 9 मायनस 9 0. बेसिकली काय राहिलं आपल्याकडे आता, याचं काम संपलं. 4 मायनस वाय चा स्क्वेअर लेस दॅन इक्वल्स टू 16 मधून 9 दिला किती राहते, 7 राहते. ठीक आहे, 16 मधून 9 दिला 7 राहते. दोन्ही साईडला होता. बरं तुम्हाला आठवत असेल की जर आपल्याकडे असं काहीतरी असेल की a स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू x असेल, x स्क्वेअर, आपण काय करतो याला, हा जो a ची व्हॅल्यू आहे ही -x आणि +x च्या मध्ये असते, माहिती आहे ना, -x आणि +x च्या मध्ये. इथे तर 7 आहे, 7 चा स्क्वेअर आहे का नाही. तुम्हाला थोडं क्लिअरिफाय करायसाठी 4 मायनस वाय चा स्क्वेअर 7 ला लिहितो मी √7 चा स्क्वेअर. ठीक आहे, आता तो फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण. तुम्हाला बेसिकली मिळालं हे जे 4 मायनस वाय आहे ही व्हॅल्यू -√7 च्या मध्ये आणि +√7 च्या मध्ये असेल. मला तर वाय ची व्हॅल्यू पाहिजे तर सगळ्या साईडला मी काय करणार, -4 करेल. इथे पण -4, इथे पण -4, इथे पण -4, +4 -4 कॅन्सल. मला बेसिकली मिळालं -4 -√7 लेस दॅन इक्वल्स टू -y √7 -4. -y पाहिजे तर मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल. तर जेव्हा मी याला -1 ने मल्टिप्लाय करतो सगळी साइन काय होते, रिव्हर्स होऊन जाते. मायनसने मल्टिप्लाय करते एक पॉझिटिव्ह झालं. सो 4 प्लस √7 साइन चेंज 4 -√7. बघा सिंपलचा पॉइंट आहे. तुम्हाला जर √7 ची व्हॅल्यू माहिती असेल तर खूपच चांगलं, कारण की त्याने आपल्याला कसं एक पॉइंटवर व्हॅल्यू कळायला सोपं जाते. जर तुम्हाला √7 ची व्हॅल्यू माहिती असेल तर त्याने आपल्याला काय होते, एक पॉइंट प्लॉट करायला सोपं जाते. जर तुम्हाला √7 ची व्हॅल्यू माहिती आहे का, ती आहे 2.64 काहीतरी. जो √7 ची व्हॅल्यू आहे, √7 ची व्हॅल्यू ती आहे 2.64 समथिंग. म्हणजे जर मी याला प्लॉट केले तर लिहिलं समजा 4 प्लस 2.64, याच्यापेक्षा व्हॅल्यू छोटी पाहिजे व्हायची आणि 4 मायनस 2.64 पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे थोडा ती सिंप्लिफाय करतो, 4 आणि 2 6, 6.64 पेक्षा छोटी पाहिजे आणि 1.36 पेक्षा मोठी पाहिजे. जर तुम्ही नंबर लाईन प्लॉट केला असेल इथे कुठेतरी 1.36 असेल वायची व्हॅल्यू, इथे कुठेतरी पॉइंट असेल 6.64 असेल. तुम्हाला काय पाहिजे, याच्या मधातली व्हॅल्यू पाहिजे, या मधात काय पाहिजे आपल्याला वायची व्हॅल्यू पाहिजे. आणि ती वायची व्हॅल्यू कशी पाहिजे, इंटिग्रल कोऑर्डिनेट इंटिजर्स पाहिजे. तर 1 पेक्षा मोठा इंटिजर कुठला आहे, तो आहे 2, तो आहे 3, तो आहे 4, तो आहे 5 आणि इथे कुठे आहे 6. बेसिकली 2, 3, 4, 5, 6 ह्या 5 व्हॅल्यूज आपल्याला या कंडिशनला सॅटिस्फाय करण्यासाठी सफिशियंट आहे. सो किती नंबर ऑफ पोझिशन आहे, असे 5 नंबर ऑफ पोझिशन आहे. लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू बिलकुल चालणार नाही, कारण त्याची आपण बघितलं की ती व्हॅलिड राहणार नाही.
राईट. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला. आपल्याला कशाचे 5 डिफरंट व्हॅल्यू मिळतील जी ही कंडिशनला सॅटिस्फाय करते. हा इंटिजर टाइप क्वेश्चन मध्ये चांगला ऑप्शन आहे, पण नाही येणार एवढा सोपा क्वेश्चन. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर करत चला. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी नवीन टॉपिक सोबत भेटू. टिल देन टेक केअर. बाय बाय.